दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिकणी खामगाव येथील शाळा खोल्यांच्या बांधकामासह विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी संबंधित विविध मागण्यांसाठी 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने बेमुदत जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. शाळेच्या बांधकामाबाबत निकृष्ट दर्जाचे आणि नियमबाह्य काम झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. विद्यार्थ्यांच्या जीवितात संभाव्य धोका लक्षात घेऊन शाळा खोल्यांचे तातडीने दुरुस्ती आणि आवश्यक उपाययोजना कराव्यात. याशिवाय शाळेजवळील नैसर्गिक पाणी प्रवाहाचा नाला, प्रमुख जिल्हा मार्गे तसेच दलित वस्ती मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह आणि रस्ते खुले करावे. तसेच शाळेजवळील सिंगल फेज DP योग्य ठिकाणी स्थलांतरित करावा. शाळा खोल्यांच्या बांधकामाची स्वतंत्र उच्चस्तरीय तांत्रिक आणि प्रशासकीय चौकशी, गुणवत्ता परीक्षण आणि स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे. बांधकामाच्या जागेची कायदेशीर पडताळणी करून दोषी अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित ठेकेदारांची चौकशी करावी. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करावे. बांधकामाचे देयक स्थगित करावे आणि निकृष्ट बांधकामासाठी शासनाचा निधी खर्च झाला असल्यास संबंधिताकडून रक्कम वसूल करावी. तसेच संबंधित ठेकेदाराचा परवाना रद्द करून त्याला भविष्यातील शासकीय कामांसाठी अपात्र ठरवावे. शासकीय अभिलेखांमध्ये फेरफार, खोटी गुणवत्ता चाचणी, बनावट अहवाल किंवा पदाचा गैरवापर झाल्याचे आढळल्यास संबंधितावर विभागीय तसेच फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी निवेदनातून केली आहे. आज 15 ऑगस्ट देशाला स्वातंत्र्य मिळालं. परंतु देशाला स्वातंत्र्य मिळालं, परंतु जर विद्यार्थ्यांच्या शाळेची जर दुरावस्था असेल आणि ते जर बांधकामं जर निकृष्ट पद्धतीनं होत असतील तर ते ठेकेदार असतील, त्या ठेकेदाराबरोबर त्या ठिकाणी जे प्रशासकीय अधिकारी असतील त्या जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्यांचं काम आहे की ते काम व्यवस्थित झालं पाहिजे. मुलांच्या तो जीविताचा प्रश्न आहे. शाळा म्हणजे हे एक मंदिर आहे आणि ती शाळा जर व्यवस्थित नसली, ती दुसऱ्याच्या अतिक्रमणात असली, दलित वस्तीला जाण्याच्या रस्त्याच्या अतिक्रमणावर आहे. तसेच सांगोळे नावाची जे कुटुंब आहे तिथं DP आहे, तिथं विद्युत स्रोत वाहतो आहे आणि तिथं शाळेचं काम केल्यामुळं त्या सांगोळेच्या घरामध्ये पाणी जात आहे. विद्युत प्रवाह जर समजा करंट उतरला तर त्या कुटुंबाच्या जीवाला तिथं धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून या गोष्टीसाठी प्रशासकीय अधिकारी बी जबाबदार आहेत, तसेच संबंधित ठेकेदार जबाबदार आहेत. आमची या जनआक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून एक विनंती आहे की याच्यावर विचार करून प्रतिबंध घालावा, अन्यथा इथून पुढच्या काळामध्ये अजून तीव्र स्वरूपाचे आंदोलनं करण्यात येतील. याची शासनाने खबरदारी घ्यावी व विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नये, कारण विद्यार्थी हा या देशाचा सगळ्यात मूलभूत घटक आहे. जर विद्यार्थी घडला तरच देश घडेल, कारण सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थीचं जीवन आहे. एक तर ते चिकणी खामगाव अतिशय अडगळीत गाव आहे आणि त्या गावातली जी शाळा आहे ती शाळा अतिशय चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे होती, परंतु ठेकेदारांनी त्याच्यामध्ये तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हातमिळवणी करून संगनमताने पैशाचा गैरवापर केल्याचा दिसून येत आहे आणि म्हणून संबंधितावर गुन्हे दाखल करून या गोष्टीची उच्चस्तरीय चौकशी व्हावी व विद्यार्थ्याला न्याय मिळावा, एवढी आमची या जनआक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून विनंती आहे. खामगाव हे जायकवाडी प्रकल्पग्रस्त पुनर्वसित गाव आहे. गेले 50 वर्ष झाले पुनर्वसित होऊन सुद्धा या गावाचा म्हणावा असा विकास झालेला नाही आहे. इथे आम्ही वेळोवेळी मागणी करून जिल्हा परिषदच्या शाळा खोल्यांसाठी पाठपुरावा करून या ठिकाणी जिल्हा परिषदच्या शाळा खोल्या आदरणीय पालकमंत्री महोदयांनी या ठिकाणी मंजूर करून दिल्या, परंतु या ठिकाणी ज्या शाळा खोल्या बांधल्या त्या संबंधित ठेकेदारांनी आणि तिथला तिथले जे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांनी संगनमताने या ठिकाणी एक बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचं या ठिकाणी केलेलं आहे. हे जे बांधकाम झालेलं आहे ते प्रतिमा 181 प्रमुख जो जिल्हा मार्ग आहे त्या जिल्हा मार्गाच्या हद्दीमध्ये अतिक्रमण केलेलं करून करण्यात आलेलं आहे. तसंच ते जिल्हा मार्गाच्या लगतचा जो नैसर्गिक नाला प्रवाह होता तो पूर्णतः बंद केलेला आहे. याच्यामुळं काय झालं आहे की त्या शाळेजवळ आणि ती सांगोळे जे वस्ती आहे त्या वस्तीच्या जवळ जी DP आहे त्या DP भोवती प्रचंड पाणी साचतंय
डीपी भोवती प्रचंड पाणी साचल्यानं तिथं शॉर्ट सर्किट होतं आहे आणि त्या पाण्यात करंट प्रवाहित होऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची आणि त्या ग्रामस्थांची आणि त्या कुटुंबाची त्या ठिकाणी जीवितहानी होण्याचा संभाव्य मोठा गंभीर धोका आहे. आणि हे होऊ नये म्हणून आम्ही वारंवार जिल्हा परिषदांचे CO मुख्य कार्यकारी अधिकारी असतील किंवा BDO साहेब असतील, शिक्षण विभागाचे प्राथमिक शिक्षणाधिकारी असतील किंवा गट शिक्षणाधिकारी असतील, यांच्याकडे वारंवार तक्रार अर्ज दिले, त्यांना विनंती केल्या की याच्यामध्ये काहीतरी सुधारणा करा. परंतु गेल्या 9 महिन्यात तक्रार अर्ज देऊनही त्यांनी कुठल्याही प्रकारची या ठिकाणी सुधारणा केलेल्या नाही. एक प्रकारे त्यांनी ठेकेदाराला या ठिकाणी पाठबळ दिलं आणि संगनमताने यांनी या शासकीय निधीचा अपहार केल्याचा आमचा मोठा या ठिकाणी गंभीर आरोप आहे. त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांचे भविष्यात होणाऱ्या जीवितहानीसाठी हे संबंधित लोक सर्व जबाबदार आहेत. यांची उच्चस्तरीय तात्काळ चौकशी होऊन दोषींवरती तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी. उच्च विभागीय चौकशी करून त्यांच्यावर बडतर्फीची कार्यवाही करण्यात यावी. त्या ठेकेदाराचं लायसन कायमस्वरूपी ब्लॅक करण्यात यावं, त्याचं लायसन कॅन्सल करण्यात यावं आणि विद्यार्थ्यांची जीवितहानी होऊ नये या दृष्टीने या ठिकाणी उपाययोजना तात्काळ करण्यात याव्या. यासाठी आम्ही आज या ठिकाणी जन आक्रोश आंदोलन आज भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावरती आयोजित केलेलं आहे. या ठिकाणी आम्ही ते छेडलेलं आहे आणि आमचं हे आंदोलन जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत बेमुदत चालूच राहणार आहे. तात्काळ याची या ठिकाणी शासनाने प्रशासनाने दखल घ्यावी आणि विद्यार्थ्यांची जीवितहानी टाळावी यासाठी आम्ही नम्र विनंती करतोय. कृपया शासनाने याची दखल लवकरात लवकर घ्यावी ही विनंती. यावेळी विश्वगामी पत्रकार संघटनेचे फुले शाहू आंबेडकर चळवळीचे संजय वालेकर, नानासाहेब जगताप, कावेरी भिंगारदिवे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी सचिन काळे, गोरख शेरे, हरिभाऊ लहाणे, कारभारी घुले, अमोल शेरे, कृष्णा सांगोळे, कल्याण हापसे, हरी सांगोळे, विलास कांबळे यांच्यासह अनेक नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिनिधी शुभम पाचारणे, अहिल्यानगर. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.